मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वैशाख महिन्यामध्ये कन्या राशीच्या लोकांना त्यांचं नशीब साथ कसं देणार आहे। हा कालावधी येतोय 18 एप्रिल ते 16 मे। या कालावधीमध्ये कन्या राशीच्या लोकांना काय सावधानता बाळगावी लागेल, त्यांचं नशीब त्यांना कसं साथ देणार आहे, त्यांचं करिअर, आरोग्य, नातेसंबंध, कौटुंबिक जीवन, विवाहिष्ट मुलांच्या बाबतीत काय निर्णय घेतला पाहिजे, विद्यार्थ्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, अशा विविध विषयांवरती आपण आज चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी कन्या राशीच्या लोकांनी या महिन्यामध्ये कोणती उपासना केली पाहिजे, काय जप केला पाहिजे, कोणती सावधानता बाळगली पाहिजे, हे सर्व सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, कन्या राशी ही राशी चक्रातली 6वी रास आहे। ही रास पृथ्वी तत्वाची आहे, त्याच्यामुळे मुळातच कन्या राशीचे लोक हे स्थिर असतात, यांचे पाय नेहमी जमिनीवरती असतात। या राशीचा स्वामी आहे बुध। बुध हा बुद्धी आणि वाणीचा कारक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हे लोक जे आहेत ते फार कष्टाळू असतात, प्रामाणिक असतात आणि शिस्तप्रिय असतात। या वैशाख महिन्यामध्ये ग्रहांची स्थिती पाहता कन्या राशीच्या लोकांना काही संमिश्र फळं मिळणार आहेत। नोकरी करणाऱ्या लोकांना काही मेहनतीचा सामना करावा लागणार आहे, ताणतणाव वाढणार आहे। त्याचबरोबर वरिष्ठांशी मात्र संयमानं बोलणं ठेवावं लागणार आहे। वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करणार आहेत, परंतु बोलण्यामुळं काही गैरसमज होणार नाहीत याची मात्र काळजी घ्यायची आहे। व्यापारी वर्गासाठी हा काळ उत्तम आहे। त्यांच्या व्यवसायाची वाढ करायची असेल, काही नवीन व्यवसाय चालू करायचे असतील तरी सुद्धा 18 एप्रिल ते 10 मे दरम्यानचा कालावधी चांगला आहे। जर आपण एकत्र कुटुंबात असाल आणि कौटुंबिक काही व्यवसाय असतील तर घरातील मोठ्या लोकांच्या सल्ल्यानं आपण या व्यवसायाचा विस्तार करावा। विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी अतिशय उत्तम आहे। त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असेल किंवा उन्हाळ्या सुट्टीमध्ये आपण जास्तीचे जर काही क्लासेस वगैरे लावणार असाल तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। कन्या राशीच्या लोकांच्या खर्चामध्ये या महिन्यात काही प्रमाणात वाढ होणार आहे, त्याच्यामुळे योग्य नियोजनाची गरज आहे। शक्यतो घर दुरुस्ती किंवा वाहन दुरुस्ती अशा गोष्टीवरती पैसे खर्च होणार आहेत। या राशीच्या लोकांनी आरोग्याच्या बाबतीत सावध राहणं गरजेचं आहे, कारण या महिन्यामध्ये पोटाचे विकार वाढण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर उष्णतेचा त्रास सुद्धा होण्याची शक्यता आहे। त्यामुळं आहार, विहार आणि व्यायाम या गोष्टींच्याकडे लक्ष द्या। कन्या राशीच्या लोकांच्यासाठी शुभ अंक आहे 5 आणि 6। त्याचबरोबर शुभ रंग आहे हिरवा आणि पांढरा। ज्या वेळेला आपण महत्त्वाच्या कामांना जाणार आहे त्यावेळेला हिरवा किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले किंवा त्या रंगाचा रुमाल खिशात ठेवला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो। त्याचबरोबर शुभवार आहे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार। परंतु मित्रांनो, एखाद्या महत्त्वाच्या कामाला जायचं असेल तर बुधवार हा कन्या राशीसाठी शुभ मानला जाईल। हा महिना तुम्हाला अधिक सुखकर जाण्यासाठी आपण गणपतीची उपासना करा। दर मंगळवारी किंवा बुधवारी गणपतीला 21 दुर्वांची जुडी अर्पण करा आणि ओम गण गणपतये नमःचा जप करा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नोंद करा। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।